महाराष्ट्र हे राज्य विविध परंपरा संस्कृतींनी नटलेलं राज्य आहे। नद्या, तलाव, सरोवरे, समुद्र, सह्याद्री सारख्या डोंगर रांगा आणि अशाच डोंगर रांगांवर असणारे गड किल्ले, लेण्या हे महाराष्ट्र राज्याचं वैभव। शिवाजी महाराजांपासून अनेक राजांनी महाराष्ट्रात अनेक गडकिल्ल्यांची बांधणी केली। काही किल्ले तर अशा प्रकारे बांधण्यात आले आहेत की त्याची आपण कल्पना देखील करू शकणार नाही। आज अशाच एका किल्ल्याची माहिती आपण पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे कोरीगड किल्ला। या किल्ल्याच्या इतिहासाविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता अशी माहिती पुढे आली की 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला। 1665 मध्ये ज्यावेळी पुरंदरचा तह झाला त्यावेळी ठरल्याप्रमाणे महाराजांना 23 किल्ले औरंगजेबाला द्यायचे होते, पण त्यामध्ये कोरीगड किल्ला नव्हता। यावरून महाराजांच्या लेखी या किल्ल्याचं किती महत्व होतं हे आपल्याला कळतं। या परिसरामध्ये कोळी लोकांची कोरी नावाची पोटजात राहते आणि म्हणून या नावामुळे या किल्ल्याला कोरीगड हे नाव पडलं। 1818 मध्ये इंग्रजांनी या किल्ल्यावर हल्ला करून येथील दारुगोळा उद्ध्वस्त केला होता। या किल्ल्यावर मराठा आणि इंग्रज सलग 3 दिवस युद्ध सुरू होतं, पण शेवटी इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतला। हा किल्ला पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याच्या डोंगर रांगांवर आहे। कोरीगड हा किल्ला कोराईगड, शहागड या नावाने देखील ओळखला जातो। समुद्र सपाटीपासून साधारण उंची 3050 फूट। 15व्या शतकामध्ये या किल्ल्याची स्थापना करण्यात आली। शत्रूच्या आक्रमणापासून बचाव करण्यासाठी भक्कम अशा तटबंदीची उभारणी या ठिकाणी केलेली आहे। गिरिदुर्ग प्रकारातील हा किल्ला आहे। दगड आणि चुनखडीपासून या किल्ल्याची बांधणी केली आहे। जमिनीपासून सुमारे 950 फूट उंचीवर हा किल्ला बांधण्यात आला आहे। किल्ल्यावर चढण्यासाठी सुमारे 600 पायऱ्या आहेत। जेव्हा आपण किल्ला चढायला लागतो तेव्हा वाटेवर गणेशाचं छोटंसं मंदिर लागतं। किल्ल्यावर चढताच किल्ल्याचं महाद्वार आपल्याला दिसतं। याच महाद्वारातून किल्ल्यात प्रवेश करावा लागतो। कोरीगड किल्ल्यावर एक टाकही आपल्याला पाहायला मिळतं, ज्याला गणेश टाकं असं म्हणतात। त्यावेळी पिण्याच्या पाण्यासाठी या टाक्याचा वापर करण्यात येत असे। वर आपल्याला कोराई देवीचं आणि हनुमानाचं मंदिर पाहायला मिळतं। किल्ल्यावर आपल्याला प्राचीन काळातली एक तोफ सुद्धा दृष्टीस पडते। किल्ल्याच्या पठारी भागावर गेल्यानंतर एक ध्वजस्तंभ आपल्याला दिसून येतो, परंतु आता काळाच्या ओघात काही वस्तूंचे केवळ अवशेषच शिल्लक असल्याचे आपल्याला दिसतात। आता कोरीगड किल्ल्यापर्यंत नेमकं जायचं कसं? तुम्ही मुंबई किंवा पुण्याहून लोणावळ्याला येऊ शकता। लोणावळ्यापासून 20 किलोमीटर अंतरावर हा कोरीगड किल्ला आहे। किल्ला चढण्यासाठी साधारण 1 ते 2 तास लागतात। कोरीगड किल्ला पाहण्याची जर उत्तम वेळ विचाराल तर सप्टेंबर ते मार्च हा काळ चांगला मानला जातो। ज्यांना थ्रिल अनुभवायचा असेल ते पावसाळ्यात सुद्धा या किल्ल्याला भेट देऊ शकतात। जर तुम्हाला गड किल्ल्यांना भेट देण्याची आवड असेल तर एकदा नक्कीच कोरीगड किल्ल्याला भेट द्या। अशाच विविध महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यांची माहिती तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर त्याकरता नक्की पाहत रहा माझी मराठी।